समाचार अब तक, सत्य का साहस। साहेब, तुम्ही मागील 5 वर्षापासून इथले स्थानीय आमदार आहात. तुमच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये तुमच्या मार्फत झालेल्या विकास कामाच्या संदर्भात आम्हाला काय सांगा? मागील 5 वर्षापासून म्हणजे जवळ आता मागचा जो इतिहास बघता, सुरुवातीचे 2.5 वर्ष आमचे कोरोनामध्ये गेले. महाविकास आघाडीची जी आमची सरकार आहे, महायुतीच्या सरकारनं, फडणवीस आणि शिंदे साहेबांना आमची सरकार कोसळली. यांनी आमची सरकार पाडण्याचे काम केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये बरेचसे विकास कामं मी केलेलं आहे. माझ्याकडे अनेक 50 वर्षापासून पुलियांचे कामं थांबलेले होते, जसे की पांगोली नदीवर घाटटेमनीवरून गोंदियाला जाणारा रस्ता आहे, 6 कोटी रुपयाचा एक पुलियाचा निर्माण केला. भजेपार ते बोदलगोडी व्हाया साले कशाला जो जाणारा मार्ग आहे, त्या वाघ नदीवर अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती पुलियाची, तर तो एक पुलिया मंजूर करून 6.5 कोटी रुपयाचा त्याला सुद्धा गती दिलेली आहे. त्याचं काम जोरात सुरू आहे. ककोडी ते चिचगड पर्यंत जो रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी जवळजवळ 17 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून तो रस्ता सुद्धा रस्त्याचं काम सुरू आहे. चिचगड ते पालांदूर ह्या भागामध्ये जाण्यासाठी 25 वर्षापासून एका पुलियाची लोकांची डिमांड होती. त्या पुलियाचं काम झालं. आणि आपल्या भागामध्ये जे आदिवासी हॉस्टेल आहे, आदिवासी हॉस्टेल चिचगड ह्या ठिकाणी 9 कोटी रुपयाच्या आदिवासी मुलांसाठी राहण्यासाठी तिथं आदिवासी हॉस्टेल मंजूर करून त्या ठिकाणी त्याचं सुद्धा काम प्रगतीपथावर आहे, जवळजवळ पूर्ण आहे. त्याचप्रमाणे बिजेपारला 8.5 कोटी रुपयाचं हॉस्टेल त्या ठिकाणी सुद्धा आदिवासी मुलांसाठी मंजूर करवलं, ते सुद्धा काम सुरू आहे. आमगाव तालुक्यामध्ये विरशी या ठिकाणी 6.5 कोटी रुपयाचं मुलींसाठी हॉस्टेल त्या ठिकाणी मंजूर करवलं, ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. अशाच प्रकारे कचारगड ह्या ठिकाणी भक्त निवासासाठी 2 कोटी रुपयाचं काम मंजूर करवलं आणि ते काम सुद्धा त्या ठिकाणी आता सुरू आहे. त्याचप्रमाणे सामाजिक दृष्ट्या आलेवाड्यामध्ये 25 लक्ष रुपयाचं एक समाज भवन त्या ठिकाणी तयार केलं. भागी या ठिकाणी 25 लक्ष रुपयाचं एक समाज भवन तयार केलं. चिपोट्या ह्या ठिकाणी 25 लक्ष रुपयाचं एक समाज भवन तयार केलं. अशाच प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये अनेक रोड, रस्ते किंवा सामाजिक स्तरावर जे काही समाज भवनाची निर्मिती असतील त्या सर्व करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. देवरी तालुक्यामध्ये कुणबी समाज त्यांची एक जागा आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना एक समाज भवन म्हणजे माझ्या निधीतून, स्थानिक निधीतून त्यांना समाज भवन मी मंजूर करून दिलेलं आहे. त्याचं काम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. अशा प्रकारच्या माझ्या मतदारसंघामध्ये बरेचसे काम आम्ही केले. जरी आमची सरकार नसली पण विविध खात्यातून पैसे आणण्यासाठी बराच मी प्रयत्न केला. नक्कीचपणे एक योजना सुद्धा आमगाव नगर परिषदसाठी एक योजना मंजूर करावी, पाणी पुरवठा योजना मंजूर करवली. ती 1,58,00,000 रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे. आपण तिचे भूमिपूजन लवकरच करणार होतो, पण शेवटच्या ऑर्डरवर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, मी काँग्रेसचा आमदार आहे म्हणून त्याला थांबवलेला आहे. इथला विकास त्यांनी लोकांचा विकास थांबवण्याचं काम केलेलं आणि म्हणून आता ते फाईल आमची मंत्रालयात थांबलेली आहे. नक्कीचपणे पुढच्या वेळेस आमची महाविकास आघाडीची जेव्हा सरकार येईल त्यावेळेस ते फाईल काढून आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये जे 8 गावं आहेत त्या 8 गावांना पाणी पुरवठ्याची मुबलक प्रमाणामध्ये सोय करून देण्याचे काम होईल. त्याचप्रमाणे सालेकशा तालुक्याला एक 68 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. ते एका छोट्या एक त्याच्यामध्ये छोटीशी किवरी आली होती, ते किवरी सुद्धा ते पूर्ण होऊन जाईल. जे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्या सरकारनं ती फाईल थांबवून ठेवली आहे, त्याच्यामुळेच ते सुद्धा फाईल थांबलेली आहे. महाविकास आघाडीची सरकार येता बरोबर ते सुद्धा फाईल आम्ही काढू. जे सालेकसा नगरपंचायत आहे त्या सालेकसा नगरपंचायत मध्ये जे समाविष्ट गाव आहे त्या संपूर्ण समाविष्ट गावाला पाण्याची सोय करून देण्याचे काम मी करणार. आमगाव मध्ये आम्ही एक धडक मोर्चा केला की ह्या सरकारनं 2017ला मोठं पाप केलं. कसं पाप केलं की इथं जो आमदार होता त्या आमदारांनी नगर परिषद करतो अशा प्रकारच्या लोकांना त्यांनी बरगलावायचं काम केलं, सरकारकडे मागणी केली आणि त्यावेळेस जे ह्या आमगावाच्या आजूबाजूच्या 8 गाव आहेत त्या सर्व गावांना आमगाव नगर परिषद होतो असे सरकारनं डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये समावेश. आता काय झाले की तेवढ्या दिवसापासून
ते जे नागरिक आहेत, माली असो, विरशी असो, पदमपूर आहे, रिशामा आहे, कुंभारटोली आहे, ह्या गावांना कुठल्याही प्रकारचे घरकुल मिळत नाही. तिथं एमआरजीएसचे कामं बंद आहे. त्या लोकांना गुराचे गोटे मिळत नाही. आणि शासनाच्या ज्या ग्रामीण भागाच्या ज्या विकासाच्या योजना आहे ह्या कुठल्याही प्रकारच्या तिथल्या नागरिकांना मिळत नाही. पाण्याची सोय नाही. त्या ठिकाणी नळ योजना आहे ग्रामीण भागासाठी, ती नळ योजना सुद्धा त्या भागामध्ये सरकारनं सुरू केलेली नाही. आणि म्हणून सरकारवर आमचा आक्षेप होता की आपण त्याच्यातून 8 गावाला पूर्ण मुक्त करा, आपण त्यांना पूर्ववत ग्रामपंचायत करा, किंवा आपल्याला जे जमत असेल एकतर नगर परिषद करा किंवा नगरपंचायत करा, जे काही जमत असेल आपल्याला ते आपण करा आणि इथल्या नागरिकांना न्याय द्या. अशा प्रकारच्या ह्या अनेक मागण्या, घरकुलाची मागणी होती, गुराच्या गोट्याची मागणी होती, एमआरजीएसच्या कामांची मागणी होती, पाणी पुरवठ्याची मागणी होती, लोकांना घराच्या पट्ट्याची मागणी होती. ह्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी धडक मोर्चा काढलेला होता. पण हे सरकार आंधळी आणि बहिरी आहे, हे कोणाची ऐकत नाही. आणि आता त्यांनी एक GR काढलं असं आमच्या लक्षात आलेलं आहे. GR म्हणजे अशा प्रकारचे काढले की हे सुप्रीम कोर्टामध्ये होते, सुप्रीम कोर्टातून केस परत घेतला, अशा प्रकारची आम्हाला माहिती आहे. मागे विधान भवनात काही आमदारांनी गाड्यावर मुख्यमंत्री भेटत नाही याचं काय कारण, आणि तुमचं जे वातावरण होतं, तिथले जे आमदार होते, बाकीचे आमदार होते, त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिथं हवा दिला, काय सांगा? हे महाराष्ट्रातले जे मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. इथल्या जनतेशी काही यांना फक्त आपल्या पक्षाची आणि सरकार वाचवण्याशी घेणं देणं आहे. हे 24 तास GR काढण्यामध्ये आणि आपला पक्ष वाचवण्यामध्ये, म्हणजे निवडणुकीमध्ये आपला पक्षाला लीड कशी आपल्याला मिळवून देता येईल यासाठी जनतेला अनेक प्रलोभनाचे GR काढण्याचे काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याच्यामध्येच हे सरकार लागली आहे. ह्या सरकारला कोणीकडे लक्ष नाही. जातीमध्ये लढवण्याचं काम, जातीमध्ये एक दुसऱ्याला वाटण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. जे आता आमचे आदिवासी आमदार त्या जाडीवर कुठले, खऱ्या अर्थाने ह्या सरकारला शरम वाटायला पाहिजे की धनगर समाजाला हे वोट घेण्यासाठी त्यांना आरक्षण देण्याचं काम यांनी केलं. एक सरसकट GR काढून टाकला. धनगर हे मुळात आदिवासी आहेतच नाही. धनगर हे आदिवासी आहेत. टाटा सोशल सायन्स या सामाजिक संस्थेनं एक निर्णय सुद्धा दिला होता की धनगर हा आदिवासी नाही आहे, धनगर हा आदिवासी आहे. धनगर हा आदिवासी ग्रुपमध्ये मोडतो, पण धनगर हा आदिवासी आहेच नाही. पण यांनी काय निकष लावलं की धनगर आणि धनगर हा एकच आहे. अशा प्रकारची हे महाराष्ट्राची जी शिंदे सरकार आहे, फडणवीसजीची सरकार आहे, अजितदादा पवारांची सरकार आहे, यांनी त्या आपल्या लोभापोटी आता त्यांना लोकसभेमध्ये लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली, आता विधानसभेमध्ये सुद्धा जनता आपल्याला नाकारेल ह्या भीतीपोटी त्यांनी धनगरांना आरक्षण देऊन आदिवासी समाजाशी त्यांनी धोका, छल आणि कपट करण्याचं कारस्थान ह्या महाराष्ट्रातली जी महायुतीची जी सरकार आहे यांनी केलेलं आहे. नक्कीचपणे आदिवासी समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही. या कित्येक तरी आंदोलन झाली, कित्येक तरी तुम्ही मंत्रालयामध्ये पण धरणे दिलेले आहेत. सरकारचा एकच उद्देश आहे की आदिवासीचा आवाज दबलं पाहिजे. आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच त्यांना धोक्यात मुळात आणायचे आहे. बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि संविधानामध्ये जे आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिलेला आहे, ते संपूर्ण अधिकार दडपण्याचं काम हे आमच्या बहुजनांना दाबण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. राज्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी करता पोषक वातावरण आहे. सर्वे जनमोर्चाच्या सर्वेमध्ये काँग्रेसची सरकार राज्यामध्ये येत्या 2 महिन्यात येण्याचे पूर्ण म्हणजे एक सर्वे आहे. परंतु सत्ता पक्ष सामदाम दंडभेद करत निवडणुकीमध्ये काहीतरी नवीन घडविण्याचा प्रयत्न करताय, मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करताय. काय अपील कराल तुम्ही जनतेला? किती साम वापरो, दाम वापरो, दंड वापरो, जनतेनं मनामध्ये ठरवून घेतलेलं आहे की हे जे महाराष्ट्रातली जी सरकार आहे, महाराष्ट्रातली भ्रष्टाचारी सरकार आहे, टेंडरबाज सरकार आहे, अनेक टेंडरमध्ये हे कमिशन घेणारी सरकार आहे, ह्या सरकारला पाय उतार करण्याचं काम महाराष्ट्रातली जनता करणार आहे. काही सुचून नाही राहिलं. आणि म्हणून आता यांनी लाडली बहीण योजना काढली. तुम्हाला सांगतो, लाडली बहीण योजनेच्या विरोधात आम्ही नाही आहोत. त्या लाडली बहिणीला पैसे मिळालंच पाहिजे, कारण की पैसे हे कोणाच्या बापाचे नाही, हे सर्वसामान्य माणसाच्या पचिन्याचे पैसे आहे, सर्वसामान्य माणसाच्या कष्टाचे पैसे आहे, कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्यांच्या यांच्या कष्टाचे पैसे आहे. पण त्यांनी लाडली बहिणीच्या बरोबर त्यांना पैसे दिलंच पाहिजे. पण त्याचबरोबर त्यांनी काय केलं, गोडे तेलाचे भाव वाढवलं. 40 रुपयानं गोडे तेलाचे भाव वाढवून दिलं, खावाच्या तेलाचे. दुसरी गोष्ट, 100 रुपयाचा इस्टॅम्प यांनी 500 रुपयामध्ये केलं. काय हे भ्रष्टाचार करून राहिले, काय वाढवून राहिले. हे पैसे कशासाठी? तर त्या लाडली बहिणाला देण्यासाठी. आता यांनी 50 रुपये ते
गॅसचा रेट सुद्धा वाढवला. गॅसचा रेट सुद्धा वाढवला. यांनी दाढीचा तूर दाढीचे भाव वाढवले. यांनी मोबाईलचा रिचार्ज 100 रुपयाच्या 300 रुपयामध्ये करून टाकलं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी वाढवण्याचं काम हे कशासाठी आहे? एवढी अफाट महागाई वाढलेली आहे आणि हा जो सर्व पैसा आहे गव्हर्नमेंट आपल्याकडे जमा करतो आणि तोच पैसा त्या लाडली बहिणीच्या खात्यामध्ये देतो. एकीकडे इलेक्ट्रिकच्या बिल सुद्धा मोठ्या प्रमाणात, ज्याला 200 रुपये यायच्या त्यांना 1200 रुपये, ज्यांना 300 रुपये यायच्या त्यांना 1500 रुपयापर्यंत बिल येतो. हा सर्व पैसा सरकार आपल्या जवळ नेतो, सर्वसामान्यांची लूट करतो. जवळजवळ प्रत्येक कुटुंबातून एका महिन्याला 3000, चाहे जीएसटी असो किंवा बाकीच्या वस्तूवर महागाई असो, यांच्या माध्यमातून 3000 महाराष्ट्राची सरकार आपल्या तिजोरीत नेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या महिलांना वोटासाठी फक्त 1500 रुपये देतो. म्हणजे हे तर्फे महागाई वाढलेली आहे, दुसरी तर्फे हे महिलांना लाड करत आहे. काय वाटतं? महिलांना यांना लालच करायचं नाही, फक्त त्यांचे वोट घ्यायचे आहे. महिलांना वोट घ्यायचे आहे. जर यांना महिलांच्या ती बहीण म्हणून थोडं सुद्धा यांना सहानुभूती राहिली असती. आज काय त्यांच्या घरच्या किचन मधल्या तेलाचा रेट किती वाढवला, गॅसचा रेट किती वाढवला. अर्धी तिकीट म्हणून घोषित केली होती, पण यांनी अर्धी तिकीट तर सोडा, संपूर्ण ग्रामीण भागातील संपूर्ण बसेसच बंद करून दिला. म्हणजे यांना लाभ द्यायचेच नाही. अशा प्रकारच्या योजना हे जे महाराष्ट्रामध्ये सध्या असलेली सरकार या अनेक प्रकारच्या अशा योजना काढत आहे ज्याच्या जनतेला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. आता ज्या महिलेला 1500 रुपये देतात, पण त्या महिलेच्या घरी, त्या आमच्या भगिनीच्या घरी 2000चं इलेक्ट्रिक बिल पाठवतात, 200चं बिल 2000 पाठवतात. तर तिनं काय करावं? आतापर्यंत शाळेची खूप मोठी दुरावस्था आहे. शाळेमध्ये वर्ग खोल्या नाही. या शाळेमध्ये पोरं आहे, 7 वर्ग आहे, 3 टीचर आहे. त्या ठिकाणी टीचर भरती करण्याचं काम हे करत नाही. अशा प्रकारचे अनेक जे मुद्दे आहे हे जे महाराष्ट्रातली सरकार आहे फक्त दिखावा करतो, पण जनता समजलेली आहे. यांना खाली उतरवल्याशिवाय जनता ठेवणार नाही. येणाऱ्या विधानसभाला पाहता आपण आपल्या जनतेला, आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनतेला काय आव्हान, काय अपील करता? माझ्या मतदारसंघातील सर्व माझ्या मायबाप नागरिकांना एकच विनंती करतो की मागील 2.5 वर्षामध्ये मला आपल्या भागामध्ये कोरोना होता. लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो. लोकांना धान्य पुरवण्याचं काम केलं. जे बाहेर स्टेट मधून किंवा आपल्या मतदारसंघाच्या बाहेरून जे लोक येत होते त्यांना सर्वांना मदत करण्याचं काम केलं. आमची सरकार, हे महाराष्ट्रातली जी सरकार आहे, महायुतीची जी सरकार आहे, यांनी आमची सरकार पाडण्याचं पाप केलं. आणि कुठंतरी माझ्या मनामध्ये जे जनतेविषयी होतं की मी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी विकास केलं पाहिजे. विकास तर केलंच, पण काही उणिवा सुद्धा ज्या राहिलेल्या आहे त्या उणिवा मी येणाऱ्या काळामध्ये 2024च्या ह्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आमची सरकार आल्यावर आणि आपल्या आशीर्वादानं मी पुन्हा आमदार झाल्याच्या नंतर आपले उरले सुरले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी प्रामुख्यानं एकदम धडाडीचा प्रयत्न करणार, अशा प्रकारची विनंती आपणाला करतो.